बाबासाहेब, तुमचं जी राज ज्वेलर्स होतं, तुम्ही पार्टनर आहे त्याच्यामध्ये. आहे. तर त्याच्यामध्ये तुमच्या जे चुलत बहीण आहेत पार्टनर आहेत त्या 55% त्यांच्या आणि तुमची 45% मग अशी पार्टनरशिप होती असं त्यांचं म्हणणं आहे, खरं आहे का? हो, बरोबर आहे. आजपर्यंत ते चालूच आहे. चालूच आहे. आणि सुरुवात ह्याची कशी झाली? नाही, आता माझा प्रश्न असा आहे, त्यांनी तुमच्यावर बरेचसे आरोप केले आहेत. तर त्याच्यामध्ये पहिला आरोप असा केला आहे की ती 55% जी त्यांना तुम्ही पार्टनरशिप देणार होतात ती तुम्ही त्यांना एक कवडीची सुद्धा म्हणजे त्याचं वाटा दिलेला नाही आहे. ह्याच्याबद्दल काय सांगा? नाही, त्यांनी वेळोवेळी घेतला आहे. ते सगळं आपल्या ऑडिट रिपोर्टमध्ये आहे, बँकात आहे, दुकानात शिल्लक आहे त्यांची. आणि प्रत्येक त्यांची कामं झालेली आहेत. म्हणजे जमिनी झाल्या, जागा झालेत, मुलांची शिक्षणं झालेत, लग्न झालेत, त्यांची भरपूर कामं झालेत. प्रत्येक खर्च त्यांचा इथूनच झालेला आहे. कुठलाही खर्च दुसरीकडून कुठून नाही झाला, इथूनच झाला आहे. म्हणजे तुम्ही जी त्यांना परतावा दिलाय 55% त्यांचा दिलाय, हो. त्याचे काय तुम्हाला म्हणजे कागदोपत्री पुरावे हो, बऱ्याच वेळा त्यांनी कॅश नेलेली आहे आणि बाकीचे जे काय आहेत ते बँक स्टेटमेंट आहेत. आणि तुमच्या ऑडिट रिपोर्टमध्ये बॅलन्स शीट आहे. बॅलन्स शीटमध्ये त्यांची शिल्लक दिसणार आहे, माझीही शिल्लक दिसणार आहे. ही कोणत्या वर्षी कोणी किती ते ऑडिट रिपोर्ट आहेतच, त्यामुळे ते आहे सगळं. आता त्यांचा दुसरा एक आरोप आहे की तुम्ही ती त्या उत्पन्नामधून राज ज्वेलर्सच्या उत्पन्नामधून बऱ्याच ठिकाणी प्रॉपर्टी खरेदी केल्यात. त्या खरेदी करताना तुम्ही असं सांगितलं होतं की आपल्या राज ज्वेलर्समध्ये पार्टनरशिपमध्ये खरेदी केल्यात, परंतु त्या तुम्ही पर्सनल तुमच्याच नावावर करून घेतल्या. ते माझ्या येणाऱ्या 45% नफ्यातून मी घेतले आहेत किंवा शेतीच्या उत्पन्नातून घेतलेत. त्यांचा आणि त्या प्रॉपर्टीचा काहीही संबंध नाही. तशा मी प्रॉपर्टी घेतल्यात तशा त्यांनीही भरपूर घेतलेत. त्यांनी कुठं कुठं काय काय घेतलं त्यांनी काही सांगितलं नाही. त्यांनी कुणाच्या नावावर घेतले, स्वतःच्या मुलांच्या, मुलींच्या, आणखी कोणाच्या पाहुण्यांच्या नाव यांनी भरपूर घेतलेत. फक्त माझंच त्यांनी सांगितलं, त्यांचं काही सांगितलं नाही. आणि त्यांना फक्त आणि फक्त बदनाम करून फुकटच ते दुकानं त्यांना पाहिजे आहे, दुकान, जागा, सगळ्या गोष्टी. त्यांना 18 वर्ष कळालं नाही इतके दिवस की मला मिळत नाही, मला मिळत नाही. आज जे या लोक ज्या स्टेजला गेलेत त्याच्यावरून इतके दिवस ते गप्प बसतील असं तुम्हाला तर वाटतंय का? कोणी साधारण विचार केला तर कोणतरी गप्प बसतं का इतके दिवस? 18 वर्ष सांगते ते. आणि सुरुवातीचे त्यांनी मी 2003 पासून 2008पर्यंत त्यांनी मला एकही रुपया न देता फुकट राबवून घेतलं. तिथून पुढं त्यांनी काय दिलं मला ते पण बरेच दिवसानंतर. आणि भांडवल देऊन मला असं फुकट दिलं नाही त्यांनी. माझं त्या दुकानात भांडवल आहे, आजही आहे. त्यांना ते द्यायचं नाही, त्यांना ते असंच हडप करायचं आहे म्हणून विनाकारण बदनामी करणे, पेपर नोटीस देणं. सुरुवातीचं पेपर नोटीस त्यांनी दिलं, केवळ तोच उद्देश आहे. नोटीस दिलं, दुसऱ्या दिवशी नोटीस दिलं, तिसऱ्या दिवशी लगेच त्यांनी मला दस्त पाठवला, तू सोलापूरला ये आणि खरेदी करून दे फुकट, नाहीतर आम्ही तुझ्यावर दावा दाखल करणार आहे, पोलीस स्टेशनला जाणार आहे. या गोष्टी त्यांनी लगेच केल्या. आणि सारखं हॅरॅसमेंट करायचं, सारखं फोन करायचं, पैसे आणून दे, हे दे. त्यांनी दुकानात सगळं त्यांच्या पूर्ण ताब्यात घेतलं आहे. त्यांनीच काय करायचं ते लंपास केलं, सोनं चांदी जे काय असेल त्या गोष्टी. आणि विनाकारण बदनाम, फक्त बदनाम करणे आणि ब्लॅकमेल करणे हाच त्यांचा उद्देश आहे. ते शिक्षण त्यांनी उच्च शिक्षित आहेत, ते आम्हाला असंच वारंवार त्रास देतात. त्यांचं म्हणणं आहे 2008 पासून ते 2013पर्यंत तुम्ही पगारी म्हणून तुम्हाला त्यांनी ठेवलं होतं. 2013मध्ये त्यांच्या मिस्टरांचा मृत्यू झाल्यानंतर तुम्हाला पार्टनरशिप त्यांनी दिली होती. तर 2013 पासून आत्तापर्यंत तुम्ही जवळपास 100 कोटीची प्रॉपर्टी तुमची तयार केली आणि यांना अंधारात ठेवून सगळं केलं आहे असंही त्यांचं म्हणणं आहे. त्यांचं पूर्णपणे हे चुकीचं आहे. कुठल्या आकड्याला 100 कोटी म्हणजे असंच म्हणायचं हवेतल्या गोष्टी आहेत का? कागदाव बघा तुम्ही, कागदाव या, तुम्ही किती घेतलेत हे पण बघा. तुम्ही असं नका की ह्याने तेवढं घेतलं त्याने तेवढं घेतलं हे म्हणू नका. तुम्ही प्रूफ करा तुम्हीही काय त्या काळात घेतलेले आहेत. असं मी एकट्याने घेतले नाहीत. बरं, मी घेतले पैसे तर माझ्या नावावर घेतले. फार्ममधले पैसे मी माझ्या नावावर घेणार, ते माझ्या नावावर पडणार. तुम्ही घेतले त्यांच्या नावावर पडणार. असं थोडंच आहे. त्यांचे पैसे माझ्या नावावर थोडंच पडणार आहेत. ते ऑडिट रिपोर्ट आहेत, प्रत्येक वर्षाचे रिपोर्ट आहेत, त्याला CA आहे, सगळं त्याचं ऑडिट झालेलं आहे. ह्यांना फक्त ब्लॅकमेल करायचं आहे आणि बदनाम करायचं आहे. ह्या दोनच गोष्टीसाठी ह्यांचा ही सगळं चालू आहे. आता त्यांचं अजून एक आरोप केला आहे, त्यांच्या मुलगी बोलली आमच्याशी, त्या बातमीमध्ये उल्लेख केला आहे की तुम्ही ते आता मुलगा लहान आहे त्यांचा,
खरं तर ती फर्म त्यांना त्यांच्या ताब्यात द्यायला पाहिजे, पार्टनरशिप न मागता. आता काही तुम्ही आजपर्यंत भरपूर मिळवलंय, बरं. ह्याला उत्तर काय द्या? नाही, आम्ही फर्म द्यायला काहीच आमची अडचण नाही. ते जागा पण मागतात. फर्म म्हणजे पार्टनरशिप वेगळी आणि जागेची कॉस्ट वेगळी. म्हणजे सावरकर चौकात ती जागा हां, जी आहे. ज्या जागेत जे दुकान आहे त्या जागेची दुकानाचं त्यांनी दस्त ड्राफ्ट करून मला पाठवलं आहे, तू येऊन सह्या कर. ड्राफ्ट जागेचा पाठवला, फर्मचा काय नाही पाठवलं त्यांनी. मग अशा फुकटच सह्या करणार का? तुम्ही जेव्हा पार्टनरशिप चालू केली होती तेव्हा ती दुकान तिथंच होतं का दुसरी? तिथंच दुकान होतं. 8x10चा गाळा होता तो 2008 साली. एवढं छोटं दुकान होतं. ते टप्प्याटप्प्याने मी मोठं केलं. त्यांचा एकही माणूस 6-6 महिने दुकानावर कोण त्यांचं येत नव्हतं. सगळं एवढं मोठं केलं, त्यांनी पैसे घेतले, त्यांची सगळी कामं झाली. मुलांची शिक्षणं झाली, दवाखानं झालं, गाड्या झाल्या, घर झालं. इतकी मोठी कामं त्यांची झाली तरी त्यांना समाधान नाही. फक्त आता त्यांना इथलं माझं मोठं दिसायला लागलं, पण याच्यावर पण बऱ्याच बँका आहेत, त्या खाजगी कर्ज आहेत. या बिल्डिंगमध्ये जी झाली, आता जे बांधकाम चालू आहे त्याला भरपूर लोन घेतले. त्याच्या जागेच्या आणि बांधकामाच्या कॉस्टपेक्षा जास्त माझ्याकडे लोन आहेत. आता ती जी ते मी प्रूफ करू शकतो. ती जी जागा आहे ती त्यांच्या मालकीची होती तेव्हा पार्टनरशिप घेताना का तुमच्या नाही, ज्यावेळी दुकान सुरू झालं 2008 साली, त्या 2,500 रुपये भाड्याचा तो गाळा होता छोटा. ते टप्प्याने भाड्यानं होता. 2 टप्प्यात ते आम्ही विकत घेतलं. दोघांचेही फार्ममधले पैसे जरी घातले असले तर ते वैयक्तिक नावावर घातलेत. म्हणजे त्यांचे गेले 55%, माझे गेले 45%. त्यामुळे ती प्रॉपर्टी दोघांची निम्मी झाली. आजही त्यांना ती प्रॉपर्टी फुकट पाहिजे. आता जे आपण जे काय मागतोय कॉस्ट, त्या जागेची कॉस्ट मागतोय आपण. फार्म आता त्याचा काहीच विषय नाही. जागेचा उतारा जो आहे ते कुणा? हो, दोघांच्या नावाने आहे, कंबाईन आहे. माझ्या आणि त्यांच्या नावाने, दोघांच्या नावाने उतारा आहे तो. मग आता तुम्ही त्यांच्याकडनं निम्मी जागा मागताय का काही रक्कम ठराविक काय मागताय, कसं आहे? नाही, मागणी अजून कुठलीच नाही झाली. त्यांना फक्त आम्हाला बेदखल करायचं आहे. आम्ही म्हणलंच नाही माझी जागा द्यायची आहे, मला पैसे द्या, असं आम्ही कधीही म्हटलं नाही त्यांना. आणि ते वारंवार खोटे आरोप करतात. 28 किलो वगैरे हे कुठल्याही गोष्टी घडल्या नाहीत. त्यांना असंच काहीतरी खोटा आरोप करून आम्हाला बाहेर काढायचं. तुम्ही जेव्हा त्यांची पार्टनरशिप म्हणजे ही फर्म उभी केली इथं, तेव्हा त्या फर्ममधलं जे सोनं होतं त्यातलं सोनं सगळं इकडं आणून या दुकानात भरलंय असाही त्यांनी आरोप केला. काही नाही, हे सगळं खोटं आहे. ते कागदपत्र बघत नाहीत, नैराश्यातून ते आरोप करतात. फक्त कुठली फर्म आहे, ती कशी आहे, काही ते बघितलं नाहीत. त्यांना वाटलं की दुकान झालं का ते फ्रस्ट्रेट होऊन हे सगळं आरोप करतात. त्यांनी सगळी कागद व्यवस्थित बघावीत, सगळा हिशोब व्यवस्थित बघावा. एकदम दुकान सुरू झालं त्यावेळी कुणाचं भांडवल किती होतं, माझं किती होतं, त्यांचं किती होतं, हे पण त्यांनी बघावं. आता तुम्ही दोघांचंही भांडवल आहे. आणि निव्वळ आमचं शेतीचं उत्पन्न आहे. डाळिंब आमच्याकडे चांगल्या प्रकारे पिकतं. शेतीचे उत्पन्न काय आम्ही त्या दुकानात घातलेत. आजही माझं त्या दुकानात भांडवल आहे. फक्त त्यांना काही द्यायचं नाही, ह्याच्यावर ते बदनाम करायचं आहे आणि बाहेर काढायचं, एवढाच उद्देश आहे त्यांचा, बाकी काही नाही. तर त्यांनी तुमच्या ज्या सगळ्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्यामध्ये दावा केला आहे की आमची त्यात पार्टनरशिप आहे. त्या मालमत्तेवर पण त्यांनी दावा केला आहे आणि या दुकानची पण त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही आहे असं आम्हाला सोडून द्यावं. त्याच्यावर काय सांगता? आहे असं सोडून द्यावायला ती जागा आहे अशी सोडा म्हणतात. आणि राहिली गोष्ट ते दावा करणं, जागा मागणं, त्या गोष्टी होणार नाहीत. काय तर माझ्या जे 45-40% कष्टाचं जे आहे त्याच्यातून या प्रॉपर्टी उभ्या केलेत. आणि त्या ज्या प्रॉपर्टी सांगतात ती माझ्या एकट्याच्या नाहीत. आमचे 3 भाऊ आहेत, सामायिक प्रॉपर्टी आहेत, त्यातले पण ते मागतात. ते जे त्यांनी गट नंबर घातलेत ते काय माझे एकट्याचे नाहीत, ते आमच्या तिघांच्या भावांचे पण, तेही त्यांनी त्यात ओवलेत की दिसावं मोठं, फक्त ह्यांनी एवढं मोठं माझ्याकडून घेतलं असं. तर आता त्यांनी अजून एक आरोप केलेला आहे तुमच्यावर की हां, ती कायदेशीर लढाई लढणार आहेत. तर आणि अजून एक म्हणजे त्यांनी आर्किटेक्ट, ही जी जागा तुमची आता जी फर्म तुम्ही उभी केलेली आहे त्यांनी, ह्या जागेचं आर्किटेक्टकडनं तुम्ही एक डिझाईन करून घेतलं होतं. बरं, त्या डिझाईनमध्ये राज ज्वेलर्स ही नाव तिथं स्पष्ट दिसतं की टाकलेलं. त्या नाही, ते काय त्याच्याविषयी मला काय माहिती नाही. कुणी केलं, त्यांनी एडिट केलं असेल, काय केलं असेल, मला त्याच्याविषयी काहीच माहिती नाही. त्यांनी म्हणले की ही करताना तुम्ही असं त्यांना सांगितलं होतं की आपल्याला तिथं राज ज्वेलर्सच उभं करायचं. असं तसं होणार आहे का? करायचे अजिबात अशी कुठलीही बोलणी झाली नाहीत. ते फक्त ब्लॅकमेल करतात, बाकी काही सुद्धा नाही.
म्हणजे त्यांनी जी डिझाईन जी दाखवलंय हं. ती त्यांनी ही केली. हां मॉर्ब केलेलं असू शकतं. बरं बरं ते काय आम्ही दिलेलं आम्ही कुठं केलेलं असं कुठंही नाही. बरं. बट जे काही जरी झालं जे जे उतार्यावर नाव आहेत जे जे पैसे घातलेत त्याच्याशिवाय दुसरं तर काय नाही. हे कुणीही कशावर काही लिहिल म्हणून ते काय ते कुणाचं होत असतंय का? बरं आता तुम्ही त्यांना उत्तर कशा पद्धतीने देणार आहे? नाही आता आम्ही उत्तर देण्यापेक्षा आमचं काय असं भांडायचा वगैरे हा येतो अजिबात नाही. पण जर आता समोरचा जर भांडत असेल तर आम्ही तर गप्प बसू शकत नाही. त्यांनी कोण पण लोक घेऊन यायचं आम्हाला दमदाटी करायचे तर स्वतःच्या जीवाची भीती आम्हाला पण आहे ना. शेवटी मी पण एकटा आहे आम्हाला मुलगा पण एकटा आहे लहान आहे तो अजून. ह्यांनी सारखं टॉर्चर करायचं सारखं फोन करायचं नाही त्याचे कोणाचे काय मागायचे जी दिने आहेत जे कस्टमरची काय असेल ऑर्डर घेतलेल्या वगैरे ते दुकानातले आहेत. आता दुकान त्यांच्या ताब्यात आहे म्हणून ती दिनी त्यांनीच दिल्या पाहिजेत. मी त्या दुकानातून जायला पाहिजेत. ही जी सगळी प्रॉपर्टी वगैरे आहे तुमची पर्सनल तुमच्याच नावं नाही का? कोणती? पार्टनरशिपमध्ये नाही आहे ना ही तुम्ही घेतलेले त्यांनी जी दावा केला आहे? हां नाही नाही ते अजिबात काहीसुद्धा नाही. काय प्रॉपर्ट्या माझ्या वैयक्तिक आहेत काय माझ्या भावाच्या त्यांनी जे नोटीसमध्ये जे नंबर घातलेत त्यातल्या काय प्रॉपर्ट्या मी आणि आमचे भाऊ आहेत आणि काय माझ्या वैयक्तिक आहेत त्यांचा ह्यात अजिबात काही संबंध नाही. ह्या तुम्ही प्रॉपर्टी घेताना त्यांचं म्हणणं आहे की फर्मचे पैसे जे होते ते तुम्ही दुसऱ्याच्या नावाला ट्रान्सफर केले तिथून पुन्हा खरेदी ज्यांची केलेली काय असं काही सुद्धा नाही. माझ्या हिश्श्यातनं जे मला उत्पन्न मिळते 45% त्या उत्पन्नातून प्रत्येक गोष्ट खरेदी केलेली आहे आणि ते माझ्या हक्काची कष्टाची आहे. मी काय घरात बसून त्यांनी मिळवलं नाही. मी प्रत्येक वेळी दुकानात येऊन कष्टच केलं आहे. उलट त्यांना मी 55% मिळवून दिलं आहे तरी ते समाधान नाहीत हे त्यांनाही माहिती आहे. आणि एवढंच शेवटी सांगतो की आपला पांडुरंग सगळ्यांचं बघतोय कोण काय करतंय कोण कोणावर अन्याय करतंय कोण खोटं बोलतंय सगळं त्याच्याकडं आहे. तो बरोबर न्याय करेल.